या खंडपीठाचं उद्घाटन करण्यात येतं आहे। सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यात येतं आहे। तर हे बेंच व्हावं याची मागणी अनेक वकिलांची होती। तसंच विविध खटल्यांसाठी डायरेक्ट मुंबईत यावं लागायचं, मुंबईत न्यायालयात यावं लागायचं। मात्र लवकरात लवकर या सर्किट बेंचचं उद्घाटन करावं अशी मागणी होत होती आणि या बेंचचं उद्घाटन आज करण्यात येतं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बेंचचं उद्घाटन करण्यात येतं आहे। तर आपण पाहतोय थोड्याच वेळात या कोल्हापुरातल्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। तर या निमित्तानं अनेक मान्यवर आलेले आहेत। कोल्हापूरमध्ये खरं तर एक सर्किट बेंच व्हावं अशी मागणी अनेक वर्षांपासूनची होती आणि यासाठी संघर्ष सुरू होता वकिलांमार्फत। मात्र आता अखेर या संघर्षाला यश आलं आणि कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंचचं उद्घाटन होतं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच येत्या काही क्षणांमध्ये या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री आता इथे दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात। त्याच्यामुळे अनेक वर्षांपासूनची ही जी कोल्हापूरकरांची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा आता पूर्ण होणार आहे। कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन होतं आहे। तर अमरसिंह पाटील आमचे प्रतिनिधी कोल्हापूरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमर, खरं तर अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, अखेर ही मागणी मान्य झाली, निर्णय झाला आणि आज या सर्किट बेंचचं उद्घाटन होतंय सुद्धा। आताच या सर्किट बेंचचं उद्घाटन झालेलं आहे। सरन्यायाधीश गवई सरांनी उद्घाटन केलं, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापुरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न आहे। त्या ठिकाणी न्यायव्यवस्था चालणाऱ्या त्या इमारतीत उद्घाटन थोड्याच वेळात उद्घाटन स्थळी त्या ठिकाणी कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी हे सर्व मान्यवर येणार आहे। नेहा, नक्कीच। आणि कोण कोण उपस्थित आहे? खरं तर कालच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं सुद्धा आगमन झालं होतं याच इव्हेंटच्या निमित्तानं। भारताचे सरन्यायाधीश बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सर्व सहकारी, त्याचबरोबर विरोधी पक्षाचे आमदार सर्व उपस्थित आहेत। नक्कीच, धन्यवाद या माहितीबद्दल, या अपडेट्सबद्दल अमर। तर आपण पाहतोय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील हे या संदर्भात अपडेट्स देत होते। कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन होतं आहे आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा कालच कोल्हापुरात आजच्या या समारंभासाठी दाखल झाले होते। तर मुख्यमंत्र्यांचं सुद्धा आता आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सर्किट बेंचचं उद्घाटन करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। तर कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं आणि या उपस्थितीमुळे खरं तर या 2 दिवसामध्ये गेल्या 2 दिवसांपासून या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर कोल्हापुरात हजर होतात आणि यामुळे काही वेळासाठी गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक कोंडीसुद्धा होत होती। मात्र आता हा प्रश्न सुटलेला आहे। या सर्किट बेंचचं उद्घाटन आता होतं आहे आणि अनेक वर्षांपासूनची खरं तर ही मागणी होत होती। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई कालच या आजच्या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत कोल्हापूरमध्ये। कालच ते दाखल झाले होते आणि आज मुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणामध्येच या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। तर आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये भाऊसिंगजी रोडवरच्या CPR रुग्णालयासमोर ऐतिहासिक इमारतीमध्ये कोल्हापूरचं हे सर्किट बेंच स्थापण्यात आलेलं आहे आणि या सर्किट बेंचचं लोकार्पण होतं आहे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री सुद्धा विशेष करून या सोहळ्यासाठीच आज कोल्हापुरात दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक
आराधे हे सुद्धा हजर आहेत आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर मंत्री सुद्धा उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री सुद्धा आलेले आहेत. मुख्यमंत्री तसंच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची मुख्य उपस्थिती आहे या सर्किट बेंचच्या उद्घाटन कार्यक्रमाला. तर एक ऐतिहासिक टप्पा हा म्हणावा लागेल भारतीय न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने आणि आता आज या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आणि 18 ऑगस्टपासून कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अधिकृतपणे खरं तर न्यायदानाची प्रक्रिया सुद्धा पार पडणार आहे. क्या चुनाव आयोग पहुंच पाएगा? हकीकत आपके सामने है. जब 24 जून से ये कार्रवाई शुरू हुई तो ये पूरी प्रक्रिया लगभग 20 जुलाई तक ही समाप्त हो गई. तर आपण पाहतोय एक ऐतिहासिक टप्पा म्हणावा लागेल कोल्हापूरच्या या सर्किट बेंचचं उद्घाटन. म्हणजे खरं तर विशेष गोष्ट अशी आहे की आज या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे आणि उद्या म्हणजेच सोमवारपासून 18 ऑगस्टपासून या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अधिकृत न्यायदानाची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे. हे विशेष आहे. तर या कोल्हापूरच्या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सगळ्या भागातील न्यायदानाची प्रक्रिया लवकर होणार आहे. आपण पाहतोय ही क्षणचित्र. दोन्ही इमारतींचं उद्घाटन आदरणीय नामदार भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या शुभ हस्ते पार पाडलेलं आहे.